2014 साली युती जी आहे ती चार जागांसाठी तुटली असा दावा जो आहे तो देवेंद्र फडणवीस करतात आहेत आणि त्यावेळेस आमचं ठरलेलं होतं भाजपचं की मुख्यमंत्री पद जे आहे ते शिवसेनेला द्यावं म्हणून आणि उपमुख्यमंत्री पद भाजपला द्यावं. त्या कालखंडामध्ये ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याला मुख्यमंत्रीपद द्यावं असं धोरण होतं. नंतरच्या कालखंडामध्ये शिवसेना आणि भाजपच्या संदर्भामध्ये आम्ही जागा द्यायला तयार होतो, परंतु त्यांना काही जागा जास्तीच्या हव्या होत्या. पूर्वीच्या कालखंडामध्ये 117 अधिक 143 अशा स्वरूपाच्या जागा आम्ही घेत होतो. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये शिवसेनेला अधिकच्या जागा हव्या होत्या आणि भाजपला तर आपली परिस्थिती बघून अधिक जागा द्यावा अशी विनंती होती. 4-5 जागापर्यंत तडजोडीपर्यंत आलेही होते, परंतु या 4-5 जागा ज्या आहेत त्या कुणीही एकमेकांना द्यायला तयार नव्हतं आणि मग भूमिका टोकाची झाली. शेवटी भारतीय जनता पार्टीने एकट्याने लढायचा निर्णय घेतला आणि युती तोडण्याचा निर्णय झाला. हा निर्णय जो आहे तो पक्षीय पातळीवर झाला, पक्षांतर्गत चर्चा करून तो झाला आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी तो जाहीर केला. परंतु संजय राऊत असं म्हणतात की जी युती जी आहे जी 2014ला फडणवीसांनी तोडली नव्हती तर भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी ही युती तोडली नाही, मला असं वाटत नाही वरिष्ठांनी तोडली होती. निर्णय जो झाला तोडण्याच्या संदर्भामधला तो या ठिकाणी झाला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारी समितीमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय वरिष्ठांना दिल्लीला पोहोचवला, दिल्लीला कळवला. दिल्लीवरून संमती घेतल्यानंतर मग तो निर्णय मी जाहीर केला. मग या सगळ्याला तुम्ही असं म्हणताय की देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण खाली जर निर्णय झाला असेल तर तो फक्त वरती पोहोचवला असं म्हणायचं. देवेंद्र फडणवीस त्या निर्णय प्रक्रियेतला एक भाग होता आणि आता देवेंद्र फडणवीस पक्षाचे अध्यक्ष होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे दोघांपैकी कोणीतरी तो निर्णय जाहीर करणं आवश्यक होतं आणि तो निर्णय मी जाहीर केला. पण खाली कोणी कॉन्फिडंट नव्हतं असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात. आम्ही कॉन्फिडंट होतो की आपण जिंकू शकू, माथूर असेल किंवा अधिकच्या जागा घेऊन आम्ही जिंकू शकू असं भारतीय जनता पार्टीचं मत होतं, पण तो तरीही युती करावी असा आग्रह होता. पण तो काही कारणासाठी युती होऊ शकली नाही आणि पुढचं चित्र तुमच्या समोर आहे. पण उपमुख्यमंत्र्याबद्दल काही बोलणं झालं होतं, या संदर्भात काही चर्चा झाली? ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं होतं. उपमुख्यमंत्री संदर्भात काही चर्चा? नंतर तो उपमुख्यमंत्री स्वाभाविक आहे, ज्याच्या जागा कमी तो उपमुख्यमंत्री. अच्छा, तो होणारच ते हेही ठरलं होतं.